मिटकरींच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या जय मालोकारचा मृत्यू. जय मालोकारचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. राड्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्यानं जय रुग्णालयामध्ये भरती झाला होता. मिटकरींच्या गाडीवरील हल्ला प्रकरणी अकोल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे आणि सौरभ भगत यांना अटक. तर प्रकृती ठीक नसल्यानं पंकज साबळेंवर रुग्णालयामध्ये उपचार. माझ्यावरील हल्ल्यामागे राज ठाकरेच मास्टर माइंड. राज ठाकरेंनी मला मारण्याची सुपारी दिली, मनसे कार्यकर्ते म्हणाले. मिटकरींचा आरोप. तर मिटकरींच्या तक्रारीनंतर 30हून अधिक मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. राज ठाकरेंनी कुणाची सुपारी घेतली, मिटकरींनी सिद्ध करावं, प्रकाश महाजनांचं आव्हान. तर कोणत्या सुपारी अंतर्गत शालिनीताई पाटलांचा कारखाना घेतला, महाजनांचा सवाल. अकोल्यामध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड. मिटकरींनी राज ठाकरेंना सुपारी बहादर म्हटल्यानंतर मनसैनिक आक्रमण. वरळीमध्ये ठाकरे गट आणि मनसेचे कार्यकर्ते भिडले. तर मनसे सुपारीबाज पक्ष आहे, निवडणूक आल्यावर छत्र्या दिसतात तसं मनसे दिसते. ठाकरे गटाच्या आदित्य ठाकरेंची टीका. माझ्या सुनेला भडकवण्याचं काम चित्रा वाघ यांनी केलं, पवार गटाच्या विद्या चव्हाण यांचा गंभीर आरोप. विद्या चव्हाणांनी चित्रा वाघांची ऑडिओ क्लिपही ऐकवली. मूठ झाकलेली आहे, उघडायला लावू नका, नाहीतर पवार साहेबांना त्रास होईल. चित्रा वाघ यांचा विद्या चव्हाणांना इशारा. तर शरद पवारांना बाप म्हटलं, त्यांना आता अली म्हणता, विद्या चव्हाणांची टीका. राज्याचे नवनियुक्त राज्यपाल CP राधाकृष्णन यांचा आज शपथविधी. संध्याकाळी 6:30 वाजता राजभवनातील दरबार हॉलमध्ये शपथविधी सोहळा. यशस्वी शिंदे हत्या प्रकरणातील आरोपीला आज कोर्टामध्ये हजर करणार. आरोपी दाऊद शेखला सकाळच्या सत्रामध्ये कोर्टात हजर केलं जाणार. मराठा आरक्षणासंदर्भात गठीत केलेल्या समितीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. पूर्वी प्रमाणपत्र देण्याबाबत समितीचा राज्यभर अभ्यास. राज्यामध्ये 81,000 कोटींच्या गुंतवणुकीच्या प्रकल्पांना राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी. कोकणासह मराठवाडा, विदर्भामध्ये 20,000 रोजगार निर्मिती होणार. ज्याच्या जातीचाच पत्ता नाही तो इथे जात गणनेवर बोलतोय. संसदेमध्ये भाजप खासदार अनुराग ठाकूर यांचं राहुल गांधींविषयी वादग्रस्त विधान. अनुराग ठाकूरांच्या वक्तव्यानंतर विरोधक आक्रमक. विरोधी पक्षनेत्याला उर्मटपणे जात विचारली जाते, याहून मोठा संविधानाचा अपमान काय. जितेंद्र आव्हाडांची अनुराग ठाकूर यांच्यावर टीका. लाडक्या बहिणींना 3 सिलेंडर मोफत. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढली. राज्य सरकारकडून GR प्रसिद्ध. गोंदियात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 4,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. 1,306 घरांची पडझड. 5 जणांचा मृत्यू. पुण्यामध्ये पुढील 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता. तर पुणे जिल्ह्यातील मध्य पूर्व भागामध्ये अद्याप समाधानकारक पाऊस नाही. राधानगरी धरणाचे 5 स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडले. धरणाच्या 7 दरवाजामधून 10,000 क्युसेकनं भोगावती नदीमध्ये विसर्ग सुरू. म्हाडाला अद्याप 38,000 गिरणी कामगारांच्या कागदपत्रांची प्रतीक्षा. आतापर्यंत 1,12,000 कामगारांची कागदपत्र सादर. त्यातील 98,000 गिरणी कामगार पात्र. विरार रिसॉर्ट मारहाण प्रकरणातील 11 आरोपींना 4 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. रिसॉर्टमधील मारहाणीमध्ये मिलिंद मोरेंचा मृत्यू झाला होता. केरळच्या वायनाडमधील भूस्खलनामध्ये किमान 143 जणांचा मृत्यू तर 128 जण जखमी. अजूनही अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता. भारताचा तिसऱ्या T20 सामन्यामध्ये श्रीलंकेविरुद्ध शानदार विजय. सुपर ओव्हरमध्ये वॉशिंग्टन सुंदरची अप्रतिम गोलंदाजी. भारताने मालिका 3-0 अशा फरकानं जिंकली.